नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलूर जिल्हा परभणी। आजपासूनचा नवीन हवामान अंदाज। आता सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालं, सर्व शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे, तसेच गव्हाची काढणी चालू आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमचा हरभरा गहू सुखरूप घरी येणार आहे, कारण की 28 मध्ये 1-2 मार्च पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। म्हणून सर्व शेतकऱ्यांना हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता फक्त 25 तारखेपर्यंत थंडी राहणार आहे। 26 तारखेपासून 26 फेब्रुवारीपासून थंडी कमी होत जाणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। 25 तारखेच्या नंतर उष्णतेची तीव्रता वाढत जाणार आहे, म्हणजे उन्हाचा पहारा वाढत जाणार आहे, म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28 फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही, म्हणून हा देखील अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा। आणि एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं, आता म्हणजे 5 ते 6 दिवसापासून एक टीव्हीला बातमी फिरत आहे, म्हणजे सगळ्या पेपरला देखील, न्यूज पेपरला देखील बातमी आहे की एल निनो उद्भवला म्हणून दुष्काळाचं संकट आहे। तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एल निनो बद्दल तुम्हाला एक सांगतो। एल निनो हे नेमकं काय? एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडतो आणि ला निनाचं नाव निघालं की पाऊस होतो, पण एल निनो ला निना हे नेमकं काय आहे आपल्या शेतकऱ्याला माहित नाही। एल निनो मुळात स्पॅनिश भाषेतील शब्द आहे, याचं मराठीतून नाव होतं बाळ येशू। बाळ येशू हे नाव पडण्याचं कारण एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवतो, त्याच्यामुळे नाव पडलं बाळ येशू। पण तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो, एल निनो आणि ला निना हे नावं नाहीत, घटना नाही, तर आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घावधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे, पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे। त्या प्रशांत महासागराचं काय होतं, त्या समुद्राचं पाणी हळूहळू गरम होत जातं, मध्ये समुद्राचं पाणी गरम होत जातं, म्हणजे समुद्राचं तापमान वाढतं। ज्यावेळेस समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं, त्यावेळेस सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर होतं, आणि त्या समुद्राचं तापमान 2 अंशानं वाढलं, अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर होतं, आणि सगळ्या जगामध्ये दुष्काळ पडणार असं संस्था म्हणतात। तर तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो, माझ्या अभ्यासानुसार, म्हणजे आपला सर्वांचा अभ्यास वेगवेगळा असतो, माझ्या अभ्यासानुसार एल निनो असो या नसो, आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी 7 जून नंतर पाऊस येणार, येतो तर येतो, हे कारण लक्षात घ्यायचं। आपल्या महाराष्ट्राला 2 समुद्र आहे, प्रत्येक ठिकाणी भूभागाला एकच समुद्र असल्यामुळं आपल्याला 2 आहेत, एक अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र। जरी अरबी समुद्राकडला जरी पाऊस नाही आला तर 20 ऑक्टोबरच्या दरम्यान काय होतं, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर आणि चेन्नईच्या दरम्यान एक चक्रीवादळ तयार होतं, आणि ते पाऊस आपल्या इकडे येतो आणि आपली एक पेरणी करून देतो। म्हणून माहित असं म्हणून सांगतो, 2023ला देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून माझ्या शेतकऱ्यांना काही घाबरायचं गरज नाही। तुम्हाला वेळोवेळी मेसेज देत जाईल, पण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही, या अंदाजाच्या वतीने व्यक्त करतो। धन्यवाद।